फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मस्त ना? सगळ्यांनी मस्तच राहावं. वातावरण थोडंसं बिघडत चाललेलं आहे. ॲक्च्युली आज सकाळ सकाळी मस्त छान सकाळची सुरुवात झाली. ॲक्च्युली सकाळची सुरुवात 5:30लाच झाली आहे माझी. कारण दर्शूचं स्कूल सुरू झालंय ना, त्याच्यामुळे सकाळी लवकर टिफिन वगैरे बनवून तो सकाळी 7ला स्कूलला जातो. त्याच्यामुळे सकाळची सुरुवात तर माझी खूप लवकर झाली आहे. ॲक्च्युली आत्ता जस्ट आधू अंघोळ वगैरे करून झोपली. मग म्हटलं की कपडे एवढे काय करतात मुलं, कपडे काढून इकडे-तिकडे फेकतात आणि मग कपड्यामध्ये गर्दी होते. मग म्हटलं कपडे घडी करत-करत छानसा असा मस्त व्हिडिओ बनवावा. आणि आता ह्यांचं पण वर्क फ्रॉम ऑफिस सुरू झालंय. त्यामुळे हे विचार करतात की कधी ऑफिसला जायचं. त्याच्यानुसार त्यांचं प्लॅनिंग सुरू. हे काय दर्शला सोडून तसेच ऑफिसला जातील. त्याच्यानंतर मी दर्शूला जाऊन घेऊन येऊ शकते. असं तर आहे. सकाळची छान मस्त मॉर्निंग सकाळी सुरुवात झालीये. चला वेळ न घालवता तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला नवीन असाल आणि अजून जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का, आपल्याला असं एवढं छान राहता आलं पाहिजे, हॅप्पी राहता आलं पाहिजे, की आपल्या मनामध्ये किंवा असं म्हणजे डोक्यामध्ये इतके विचार चालू आपल्याला एवढं जरी दुःख असेल किंवा काही असो, तर आपल्या चेहऱ्यावर असं छान आनंद दिसला पाहिजे, की समोरचा व्यक्ती आपल्याकडून एखादं काही घेईल ना, तर की "अरे बाबा, ह्याला एवढं टेन्शन आहे, ह्याला एवढे डोक्यात विचार चालू आहे, तरी हा एवढा आनंदी कसं काय?" तर ते आपल्या चेहऱ्यावर समोरच्या व्यक्तीला जरी दुःख असेल ना, तर त्याने आपल्याकडून हे घेतलं पाहिजे, की बाबा हा एवढा आनंदी आहे, तर मी पण छान आनंदी राहू शकतो ना. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ज्या डोक्यामध्ये जे विचार चालू असतात ना, त्यासाठी ते पहिले आपल्या डोक्यातले विचार घालवले पाहिजेत. म्हणजे आपल्या डोक्यात अनेक विचार असू शकतात, की आता विचार करण्याची पद्धत पण आपली वेगवेगळी असू दे. आपल्या डोक्यात विचार म्हणजे कसे, की सपोज आता आपल्याला कोणी काय म्हटलं, तर ते आपल्याला लगेच विसरता आलं पाहिजे. आता बरेच लोकं असे आहेत, मी पण त्याच्यामध्येच यायचे. मला खूप टेन्शन यायचं, की कोणी काहीही म्हटलं ना, की सपोज मी ते केलं नसलं आणि समोरचं मला जर म्हटलं ना, की "तू असंच का केलं? तू अशीच आहे, तू तशीच आहे." तर ते डोक्यात खूप वेळ डोक्यात धरून ठेवायचं. मग एवढे विचार डोक्यामध्ये यायचे, की "अरे बाबा, की तो मला असंच का म्हणला असेल?" झोपताना तेच डोक्यात विचार, सकाळी उठल्यानंतर की डोक्यात तेच विचार. जेव्हा पण वेळ मिळेल ना, की डोक्यात तोच विचार, की "अरे बाबा, की मी असं काहीच केलेलं नाही, तरी तो व्यक्ती मला तसा का म्हटला असेल?" आणि एवढे की आठवडा म्हणजे 2 आठवडा, 10-15 दिवस ते डोक्यातून विचार जायचे नाही. तर ते विचार ॲक्चुअली आता तो व्यक्ती आपल्याला असं म्हटलाय ना, की तर तो 5-10 मिनिटानंतर लगेच तो डोक्यातून गेलं पाहिजे. आणि जात नाही ते ॲक्चुअली आपण सांगतो फक्त, की पण ते डोक्यातून जात नाही. तर त्यासाठी ते आपल्याला काय करायला पाहिजे, तर की जास्तीत जास्त वेळ आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ते डोक्यात विचार येऊ नये ना, म्हणून आपण असं केलं पाहिजे, की आपण कुठल्यातरी गोष्टीमध्ये जास्तीत जास्त रममाण झालं पाहिजे. म्हणजे आत्ता माझ्याकडे हे वेळ मिळाला आहे ना, तर आपण ते करूया म्हणजे माझ्या डोक्यात ते विचार येणार नाहीत. की ते काम झालंय ना, तोपर्यंत आपल्याला दुसरं काहीतरी आपल्याला जे आवडतंय ना, ते आपण केलं पाहिजे. म्हणजे जे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आहे ना, ते विचार यायला हळू कमी होतात. मग ते विचार कमी यायला कमी झाले, की आपोआप आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये रमले जातो आणि त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याबरोबर आपण आनंदी राहण्यास आपल्याला फायदा त्याचा होतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अशी वेळ शोधायची, की जो आपल्याला वेळ मिळतोय ना, तो वेळ मी कशामध्ये युटिलाइज करू शकते. हे लगेच होण्यासारखं नाहीये. ह्या गोष्टीला खूप वेळ लागतो, की आता आपण म्हटलोय, की बाबा नाही मी हे डोक्यामध्ये विचार आणणार नाही. हे मी आता म्हणजे मी चांगला विचार करेन. ते लगेच होण्यासारखं नाही. ह्याला खूप वेळ, खूप कालावधी पण जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला ते आत्तापासूनच प्रयत्न केला पाहिजे, की बाबा चला मला आज खरंच काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर माझ्या बाबतीत पण तसंच व्हायचं. म्हणजे माझ्या डोक्यातून लगेच विचार जायचेच नाही. पहिले ऑफिसला जायचे तेव्हा ऑफिसमध्ये काय झालं, की असं टेन्शन यायचं, "अरे बापरे! हे, त्या." मग ते जे फ्रस्ट्रेशन असतं ना, ते घरी आल्यावर पण तेच. घरी काय झालं असेल, तर ते मध्ये गेल्यानंतर लगेच फ्रस्ट्रेशन. आता समोरच्या व्यक्तीला लगेच कळतं, की बाबा आता घरी काहीतरी झालेलं आहे. आणि ऑफिसमध्ये जर काय झालेलं असेल ना, ते घरी आल्यानंतर लगेच कळायचं, की बाबा आज ऑफिसमध्ये काहीतरी झालंय. त्याच्यामुळे हळू माझं काय होत गेलं माहितीये का, दर्श जन्मल्यानंतर हळू-हळू दर्शमध्ये त्याला नवीन-नवीन गोष्टी शिकवण्यासाठी
किंवा अजून त्याच्या सोबत वेळ खेळण्यासाठी म्हणा, अजून वेगवेगळे त्याला नवीन डिशेस बनवून देण्यासाठी अजून एक भरपूर गोष्टी होत गेल्या. त्यामुळे हळूहळू ते विचार माझ्या डोक्यातून म्हणजे जो काही असेल ना, दुःख असेल किंवा आनंदी असेल, जे पण काही असेल ना, डोक्यातून विचार हळू कमी व्हायला लागले. आणि आताची तर गोष्ट म्हणजे 2 मुलं आदू आणि दर्श. आता दर्श थोडा मोठा झाला त्यामुळे तो समजूतदार झालाय. आता आद्या जास्तीत जास्त दर सकाळी उठल्यापासून त्याला टिफिन बनवण्यापासून तरी पण डोक्यात थोडेफार विचार राहतातच आणि ते नॉर्मल आहे. त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही आणि नॉर्मल थोड्या गोष्टी डोक्यात आल्याच पाहिजे. टेन्शन तर थोडं आलंच पाहिजे. त्याच्याशिवाय आपण सुधारणार कसे? त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माझा वेळ खूप सारा जातो आता. दर्शला सगळा टिफिन बनवण्यापासून त्याला स्कूलमध्ये सोडून हे येण्यापासून बाकीच्या गोष्टी सगळं करण्यापासून आजूला नवीन गोष्टी ती दादाचं बघून शिकते आणि त्यांच्यामध्ये माझा खूप वेळ निघून जातो की डोक्यात दुसऱ्या गोष्टी येतच नाहीत. दुसऱ्या गोष्टी येत नाहीत त्यामुळे मला आता असं बरं की मी आता असे विचार करते की मला टेन्शन का येत नाहीये, मला टेन्शन का येत नाहीये. मी आता ह्यांना पण म्हणते की मला आता राग येतोय पण ते राग का येत नाहीये असा मी विचार करते. मला मनातूनच खूप छान वाटतं की चला मी पहिल्यासारखे असं जे टेन्शन आलं तरी एकदम राग वगैरे व्यक्त करणारं राहिलेलं नाही. आणि या गोष्टी जेव्हा आपण आपल्या मनाला जोपर्यंत विचारत नाही ना तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत. आणि त्यामुळे असा बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या की हे गोष्ट आपण स्वतःलाच करायला लागणार आहे. दुसऱ्यांनी सांगून वगैरे हे काय होण्यासारखं नाहीये. त्यामुळे आपण स्वतः पहिले विचार करायचा की मला खरंच हे मी कोणाचं एवढं टेन्शन घेऊन माझं चांगलं होणार आहे का? तर तसं काहीच नसतं. त्यामुळे आपण स्वतः मनाने विचार करायचा की मला ह्यातून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. आणि कधी-कधी काय होतं माहितीये का? की म्हणजे आपल्या मनात एखादी गोष्ट असेल ना, तर ते आपण एखाद्या व्यक्तीला लगेच सांगून टाकतो. की ती आहे असं-असं आहे. मग ते आपल्याला काय वाटतं की समोरचा व्यक्ती जो नवीन असू द्या. आता बऱ्याच अशा गोष्टी होतात माहितीये का? आता ऑफिस जाणाऱ्या असतील किंवा घरी राहणाऱ्या व्यक्ती असतील की ओळख होते नवीन लोकांची ओळख होते. आणि आपण काय करतो, की त्याला आपल्या सगळ्या गोष्टी सांगत बसतो, की मला किती प्रॉब्लेम्स आहेत, मी कसा प्रॉब्लेममध्ये आहे आणि मग त्या समोरच्या व्यक्तीला सांगत बसतो. आणि मग कधी-कधी काय होतं, काय-काय लोकांची सवय असते, आपण जी गोष्ट सांगितली आहे ते दुसऱ्याला सांगत बसतो, ते तिसऱ्याला सांगत बसतो. आणि काही-काही लोकं असतात, की सांगत बसत नाही. हां, ह्यानी मला सांगितलंय ना, मग किंवा त्याचं मन हलकं झालं. मला सांगितलं, मी ऐकून घेतलं, मला छान वाटलं. आणि काय-काय लोकांना काय असतं माहितीये का, मी एखाद्याला एखादी माझी गोष्ट शेअर केली तर ती लगेच दुसऱ्याला जाऊन सांगायची. त्याने लगेच दुसऱ्याला जाऊन सांगायची. आणि मग तो समोरचा व्यक्ती आपल्याला जज करतो, की बाबा हे आहे. त्यामुळे ही व्यक्ती अशीच आहे, व्यक्ती अशीच आहे. म्हणून आपण आपल्या गोष्टी लगेच दुसऱ्याला नवीन व्यक्तीला किंवा कुणाला शेअर करत बसायच्या नाही. कारण तो व्यक्ती आपल्याला जज करतो. म्हणजे जो नवीन आपली ओळख झालेली असते ती लोकं हळू आपल्यापासून दूर होत जातात. त्याच्यापेक्षा आपल्यामध्ये काय क्वालिटी आहे, त्यांना आपल्याकडून काय चांगलं शिकता हे आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला असं वाटत असेल, की माझ्या मनातलं दुसऱ्याला सांगून छान वाटत असेल, जे तुमच्या जवळची व्यक्ती आहेत त्यांना सांगा. आपल्या घरातली असतील चांगली जी तुम्हाला समजून घेणारी लोकं आहेत, त्यांना तुम्ही शेअर करा. तो माणूस तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेतो आणि मग तो दुसऱ्याला सांगत बसत नाही. हां, ह्यानी मला सांगितलंय ना, मग ते त्याला खूप छान वाटलं असेल, त्याचं मन हलकं झालं असेल. चला माझ्यामुळे तो आनंदी झाला ना, हे महत्वाचं. त्याच्यामुळे आपल्याला कितीही दुःख असेल आणि आपल्याला कितीही काही प्रॉब्लेम असतील, तर ते कधी कोणाशी शेअर करत बसायचं नाही. शेअर करा. पण तुम्हाला खरंच वाटत असेल ना, की ती व्यक्ती शेअर करण्यासाठी योग्य आहे, तर त्या व्यक्तीशी शेअर करा. आणि त्याच्यामुळे त्याला पण छान वाटेल आणि त्याला समोरच्याला छान वाटेल, की अरे हां, त्याचे प्रॉब्लेम माझ्याशी शेअर करतोय म्हणजे मी त्याच्यासाठी तो योग्य आहे. त्याच्यामुळेच त्याने मला प्रॉब्लेम शेअर केले. त्यामुळे त्यालाही छान वाटेल आणि मेन म्हणजे तुम्हालाही छान वाटेल. अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्यातून तुम्हालाही आनंद मिळेल आणि मेन आनंद कधी मिळतो माहितीये का? समोरचा मला कितीही दुःख असेल मी एकदम आनंदी, हॅपी, एकदम छान असं एकदम माझं व्यक्तिमत्व दिसतंय ना, अरे बाबा किती समोरचा व्यक्ती काय म्हणेल, "अरे हा एवढा छान आनंदी आहे, मग मी का नाही राहू शकत?" त्यामुळे तो तुमच्याकडे बघून काहीतरी शिकेल आणि तो स्वतःही आनंदी राहायला शिकेल. त्याच्यामुळं असं हे व्यक्तिमत्व ठेवा, की जो तुमच्याकडे बघून काहीतरी शिकेल. मी बऱ्याच गोष्टी माझ्या जवळच्या माणसाकडून शिकले माहिती की मला असं म्हणजे पहिलं खूप टेन्शन यायचं ना, मी समोरच्या व्यक्तीकडे बघायचे, की बाबा अरे हा काही म्हणजे डोक्यात त्याच्या एवढे विचार असतील तरी हा एवढा आनंदी कसं काय? असं काही पहिली गोष्ट आमच्या दर्शूच्या शाळेमध्ये एक टीचर आहेत. जेव्हा पण काही असेल आता स्कूलमध्ये टीचर म्हटल्यानंतर किती कॉम्पिटिशन वगैरे काही असते. माझ्या घरातली पण लोकं बरीच अशी आहेत, की जे कितीही टेन्शन असेल ना,
तर ते नेहमी आनंदी असतात. मग मी असा विचार केला की अरे बाबा, ते एवढं टेन्शन असून एवढं नेहमी चेहऱ्यावर हसू असतं त्यांच्या, मग आपण त्यांच्याकडे पण काहीतरी शिकावं. त्यामुळे मला इतकं भारी वाटतं ना, त्यांना भेटलं, त्यांच्याकडून विचार ऐकलं ना, असं भारी वाटतं. मग कधी मला वाटलं ना, की त्यांना फोन करून मला काहीतरी बोलावं, तर लगेच बोलतात. लगेच मी त्यांना बोलले ना, त्यांना पण भारी वाटतं. त्याच्यामुळं असं कोणीतरी आपल्याला बोलून किंवा आपल्या मनातलं मन हलकं करून छान वाटत असेल तर करा. पण समोरचा व्यक्ती कसा आहे आपल्याला ओळखता पण आलं पाहिजे. नवीन व्यक्ती असू द्या, अजून कोणीही असू द्या, समोरच्याच्या मनात काय चाललंय हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर चला, असं आपलं आहे. त्यामुळे छान मस्त आनंदी राहावा. कारण आयुष्य हे एकदाच येतं, परत सारखं सारखं काय आपण देत नाही. आपण असा विचार करू ना, की नाही आता मला हेच आहे त्याच्यामुळे मी काय हे करणार नाही, ते करणार नाही. हाय गेलेली वेळ परत कधीच येत नाही. त्याच्यामुळे जी वेळ आपल्याकडे आहे, जो वेळ आहे ना, तो वेळ कुठल्या चांगल्या गोष्टीमध्ये आपण त्याचा युटिलाइज करू शकतो ते करायचं, म्हणजे छान आपण आनंदी राहू शकतो. समोरचा व्यक्तीही आपल्याकडून काहीतरी छान घेऊ शकतो. असंच काहीतरी व्यक्तिमत्व ठेवायचं. आणि ऍक्च्युली आज खूप मस्त वाटलं माहितीये का, की आज थंडी पण सुटलीये. गावाकडचं वातावरण कसं असतं माहितीये का, सकाळ सकाळी थंडी सुटली ना, की असे घर शेतात असल्यानंतर आहे ना, मस्त छान शेजा बाहेरून थंडी 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 थंडी, आणि आतमध्ये असं शेणाचं घर असेल ना, तर एवढी छान उबदार असं मस्त छान खाली ते घोंगडं असतं ना, घोंगडं टाकून त्याच्यावर मस्त झोपलं ना, खालून ऊब येते. थंडी तर बिलकुल वाजत नाही. पण हल्ली शेणाची घरं काय राहिलेली नाहीयेत. मस्त छान सगळ्यांनी स्टायलिश फरशा वगैरे टाकलेत, त्याच्यामुळे थंडीच थंडी वाजते. आणि सगळं दव पडलेलं असतं सकाळी गवतावर. आता आम्ही गेलतो ना गावाला, सगळ्या गवतावर असं दव पडलेलं नसलं, त्यातून पाय टाकले की सगळे पाय ओले, कपडे ओले असलं भारी वाटतं. गावाकडचं आधी वातावरण खूपच छान आहे, फ्रेश हवा असते इकडे सगळं. आणि शहरामध्ये कसं गवतावर वगैरे दव पडलेलं दिसतच नाही, सगळ्या काचेवर पाणीच असतं. सकाळी उठून स्वयंपाक करायचं म्हटलं ना, सकाळची जी आतली जी गरमी असते ना, ती सगळं स्वयंपाक झाल्यानंतर सगळी काचेवर दिसून येते. परत त्या सगळ्या काचा पुसत बसायला लागतं. गंमत अशी आहे, त्या थंडी सुरू झाल्यापासून सकाळी उठून स्वयंपाक करते ना, तर ते गरमी सगळी त्या काचेवर दिसते माहितीये. तुम्ही ते काचा पण पुसत बसायला लागतं. आमचे आदू आणि दर्श उठले की त्या काचेवर असे काय 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 चित्र काढत बसतात. मग ते हळूहळू हळूहळू जसं 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 ते धुकं कमी होईल आणि जसं जसं ऊन पडत जाईल तसं काचेवरचं पाणी कमी होतं. पण ते सकाळ सकाळी फार थंडी वाजते ना, अशी तर गंमत आहे. त्यामुळे छान असं आनंदी राहावा, हॅप्पी राहावा, आणि जो पण काही वेळ आहे तो छान मस्त आनंदाने जगा. आणि चला, आपण आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. माझी पण हळूहळू सगळी कामं होत झालीत, आणि आपण आता भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.